ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान ध्यान सुंदर ते ध्यान ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हो सुंदर ते ध्यान ध्यान सुंदर ते ध्यान ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान ध्यान सुंदर ते ध्यान ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हो सुंदर ते ध्यान ध्यान करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा रकटावरी ठेवनिया रकटावरी ठेवनिया हो तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पितांबर हो तुळसी हार गळा आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान ध्यान तुळसी हार गळा हो तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा मकर कुंडली मकर कुंडली तळपाते श्रवणी मकर कुंडली हो मकर कुंडली
मकर कुंडले तळपाती श्रवणी हो मकर कुंडले घंटिका सुधामणी वीणा देत घंटिका सुधामणी वीणा देत तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार आवडे निरंतर हेच गान आवडे निरंतर हेच गान तुळसी हार गळा ओ तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची ध्यान ध्यान तुळसी हार गळा हो तुळसी हार गळा कासे पितांबर हो तुळसी हार तुका म्हणे माझे हेती सर्व चूक तुका म्हणे माझे हेती सर्व चूक कमले माझे हेची सर्व चूक तुक म्हणे माझे हेची सर्व चूक पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने पाहिना त्रिमुख आवडीने पाहिना त्रिमुख आवडीने तुळसी हार ग कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार कास पितांबर तुळसी हार कास पितांबर तुळसी हार कास पितांबर तुळसी हार कास पितांबर
काच पितांबर तुळसी हार गे काज पितांबर तुळसी हार ग काज पितांबर विठोबा रखुमाई विठोबा 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 रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले होता जनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हरे जय राम कृष्ण
निरंतर जागविते माझा निरंतर जागविते आय द्यावे त्याची उतराई आय द्यावे त्याचे व्हावे उतराई आय द्यावे त्याची उतराई आय द्यावे त्याचे उतराई जीविता पायी जीविता पायी जीव तो जीविता पायी जीव तोळा सहज बोलणे इथं उपदेश सहज बोलणे इथं उपदेश सहज बोलणे इथं उपदेश करुणी सायास शिकविते करुणी सायास शिकविते आय द्यावे त्याची व्हावे उतराई आय द्यावे असे व्हावे उतराई आय द्यावे त्याची व्हावे उतराई आय द्यावे त्याचे व्हावे उतराई जीविता पायी दिवतो ठेविता पायी जीव तोळा ठेविता पायी जीव तोळा तुका म्हणे वस्त धेनु येत्या तिथे म्हणे वस्ता धेनु एका तिथे म्हणे वस्त धेनु येत्या तिथे म्हणे वस्ता धेनु एका कैसे वाजवते साकाळी कैसे माझा येते तामाळी कैसे माझा येते तामाळी त्याची व्हावे उतराई असे व्हावे उतराई त्याची व्हावे उतराई हरी हरी काय सांगू आता संतांचे उपकार 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 मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी व्हावे
तराई काय द्यावे त्याची तराई ठेविता हा पायी जीव थोडा जीव थोडा जीव
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स देणवेच्या चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा. पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणात दाते, दुसरे चरणात दाते. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपा दानी कथे विस्तार. त्यांच्या कृपा दानी कथे विस्तार. दानी कथेचा विस्तार. त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तार. शरण शरण हनुमंता. शरण हनुमंता, शरण हनुमंता. शरण तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. तुम्हारो रामदूता, आलो रामदूता, तुम्हारो रामदूता. चरण चरण हनुमंता, तुम्हारो रामदूता. काय भक्तीचा जवाटा, मज देवा राजवटा. शरण शरण हनुमंता, तुम्हारो रामदूता. काय भक्ती गजावाता, मज देवा राजवटा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. हरी नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपा देवा. निवृत्ती उदारा सोपा देवा, निवृत्ती उदारा सोपा देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले. नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले. नमो त्रिभुवन पावनी. आद प्रजननी देवाची. जननी देवाची, आनंद जननी देवाची. गुरुचे महिमान आकळीता खेळचे साधन, हे जाणून मिया नमन निवांत केले. गजानना अवलिया अवतरले जगताराया. गजाननावलिया, अवतरली जगताराया. गजानना
काकडी नांदखेड जी संस्था आमचे परमस्नेही आणि संस्थांचे माजी विद्यार्थी हरिभक्त परायणचे भानुदास महाराज चालवतात. महाराज म्हटल्यानंतर जे बसलेली मंडळी आहे त्या सर्वांना त्यांचा परिचय आहे. सखाराम महाराजच्या मंदिरात एक सेवाधारी विद्यार्थी म्हणून येतो. त्या ठिकाणी सेवा करता करता अभ्यास करतो आणि अखिल महाराष्ट्राच्या मध्ये कीर्तन करत फिरतो. आणि ऑल इन वन काही सांगा. बाबा कीर्तन करायचं कीर्तन, काकडा करायचा काकडा, हरिपाठ करायचा हरिपाठ, रामायण सांगायचं रामायण, भागवत सांगायचं भागवत, संत चरित्र सांगायचं संत चरित्र, ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायचं ज्ञानेश्वरी, गाथ्यावर करायचं गाथा. जे तुम्ही जे सांगाल त्यात तयारी. त्यांनी त्यांच्या जीवनाच्या मध्ये आध्यात्मिक बाबतीत व्यावहारिक बाबतीत खूप काही कमावलेलं आहे, समाज जोडलेला आहे. आणि ही जी संस्था आहे, ज्या वेळेला भानुदास महाराजांनी इथं गयान महाराज बसवले, महाराजांची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यावेळेला आता भानुदास महाराजांना आठवती की नाही मला माहित नाही, त्यांनी मला सांगितलं होतं की बुवाजी या बांधकामाच्या भानगडीत काही मी पडत नाही, या बांधकामाच्या भानगडीत मी काही पडत नाही, मी मला कीर्तनाचा शौक हिंड्याचा शौक. पण झालं काय, एक दिवस भानुदास महाराजांचा काकडा सुरू आणि आमचे श्रीमान प्रल्हाद भाऊ सकाळी सकाळी या रोडनं चालले. त्यांनी विचार केला मोठमोठ्या संस्थानांवर आजकाल काकडा होत नाही, इथं काकडा होतोय, काय आहे आपण पाहूया. महाराज भेटले, दोघांचा योग आला, भक्तांचं सहकार्य. भानुदास महाराजांचे घ्या, प्रल्हाद भाऊचे घ्या, ट्रस्टी मंडळीचे घ्या, गावकरी मंडळी घ्या. कारण असा गावात जर काम करायचं असलं तर गाव सोबत पाहिजे. या गावनं सुद्धा समर्थ साथ दिली आणि सर्वांच्या सहकार्यानं हे मंगल दिव्य आणि रम्य असं वातावरण तयार झालं. असा आनंदाचा सोहळा यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह, दररोजचा काकडा, हरिपाठ, रात्रीचं श्रीहरीचं कीर्तन, त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण, व्यासपीठावर आमचे अमोल महाराज, त्याचबरोबर ज्या ग्रंथाच्या मध्ये मर्यादा सांगितलेली आहे, बापाची मर्यादा काय आहे, भावाची मर्यादा काय आहे, सुनीची मर्यादा काय आहे, भाऊजाईची मर्यादा काय आहे, आईची मर्यादा काय आहे, सासूची मर्यादा काय आहे, भावाची मर्यादा काय आहे, सासूची मर्यादा काय आहे, सासऱ्याची मर्यादा काय आहे. अरे एवढंच नव्हे तर मर्यादेशील शत्रू कसा असावा ही रामायण तुम्हाला सांगते. त्या ग्रंथाचं प्रवचन आहे. आणि असा आनंदाचा सोहळा सुरू असताना आज वाक्पुष्प अर्पण करण्याचा सुयोग आहे. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबा यांचा आहे आणि महाराज या अभंगाच्या द्वारा कृतज्ञता व्यक्त करत आहे. असा एक काही केलेले उपकार जाणतात, काही केलेले उपकार जाणतात
त्यांना कृतज्ञ म्हणतात. आणि काही उपकार करा तरी आपल्या थोबाडीत हाणतात, त्यांना कृतज्ञ म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मला विचार करता की मी फार मोठा झालो, एवढा मोठा झालो की मला जगद्गुरूचा मान मिळाला. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोनिया. मला जगद्गुरूचा मान मिळाला, पण अगोदरचा जर विचार केला तर मी होतो कसा. विठ्ठल 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 विठ्ठल. तवनाथ पराधी हे तव नाथ पराधी. कर्महीनमती मंद बुद्धी. कर्महीन मती मंद बुद्धी. तुझ्या आठविले नाही कधी. तुझ म्या आठविले नाही कधी. वाचे कृपा निधी माय बापा. नाही ऐकिले गायले गीत. नाही ऐकिले गायले गीत. वाते कृपा निधी माय बापा. नाही ऐकिले गायले गीत. नाही ऐकिले गायले गीत. नाथ पराधी. हे तव नाथ पराधी. कर्महीन मती मंद बुद्धी. कर्महीन मती मंद बुद्धी. तुझ्या आठविले नाही कधी. तुझ म्या आठविले नाही कधी. वाच कृपा निधी माय बापा. नाही ऐकिले गायले गीत. नाही ऐकिले गायले गीत. वाच कृपा निधी माय बाप. नाही ऐकिले गायले गीत. नाही ऐकिले गायले गीत. अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलू. बोलता बोलता हे राहून गेलो की जयच्या माथं वाजागाजा आहे. जयच्या माथं वाजागाजा आहे, त्यांचंच जर नाव घेतल्या गेलं नाही तर ते म्हणतील वा रे वा, रंगवतो आम्ही, दुर्लक्ष आमच्याकडे. पकवाज वाजायला दोन्हीकडून दोन जय विजय बसलेले आहेत. भानदास महाराज कीर्तनात उभेच आहेत, जे जगदीश भाऊ आहेत, त्याचबरोबर विनोद भाऊ आहेत, अजून कोण आहे, अमोल आहे, अजून कोण आहे, प्रशांत महाराज आहेत, संजीव महाराज. संजय महाराज आहे, ककडा हरिपटने दूध आहे ना, जे शिरूभाऊ आहेत, धनुभाऊ आहेत, आमचे की बाळगोपाडी आहेत. आणि हे शुद्ध बीजा पोटी, शुद्ध विद्या कोटी. शुद्ध विद्या कोटी. शुद्ध विद्या पोटी. फळे रसाळ गोमती. फळे रसाळ गोमती. फळे रसाळ गोमटी. फळे रसाळ गोमटी. रसाळ गोमटी. फळे रसाळ गोमटी. शुद्ध विद्या कोटी. फळे रसाळ गोमती. फळे रसाळ गोमती. फळे रसाळ गोमती. हो शुद्ध विद्या पोटी. फळे रसाळ गोमटी. फळे रसाळ गोमटी. फळे रसाळ गोमटी. मग ज्या अर्थी कीर्तनात उभे आहे त्यांचे मायबाप चांगले आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात की
प्रथम आम्ही तुम्हीनं संसार केला आणि संसार असा केला की हाती कारभार आल्यानंतर एका वर्षात तुकोबारायने दुप्पट इस्टेट केली. मग संसार का वाढला? संसार वाढला म्हणजे देवाकडे परमार्थाकडे माणसाचं दुर्लक्ष होतं. महाराजांनी विचार केला कदाचित मी याच्यात फसून जाईल म्हणून देवानं हा विचार केला की यांना आम्ही संसार करण्यासाठी पाठवलं नाही. तुकोबारायांना देवानं संसार करण्यासाठी पाठवलं नव्हतं. मग कशासाठी पाठवलं होतं? संसार करण्यासाठी पाठवलं नव्हतं. मग कशासाठी पाठवलं होतं? तुका म्हणे मद धाडिले मार्गास पास करू मार्गास पास करू मार्गास पास करू कामने मद धाडिले मार्ग हात पास करू मार्ग हात पास करू म्हणे मद धाडिले मार्ग हात पास करू मार्ग हात पास करू निरोप घेऊन पाठवलं. सेवितो रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चरपडू घ्यारे तुम्ही आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी सात भावे अर्भकाचे साठी पंते हाती धरली तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. हो त्यामुळे झालं काय की ज्या भक्ताला देवानं परमार्थ करायसाठी पाठवलेला आहे ज्या भक्ताला देवानं परमार्थ करायसाठी पाठवलेला आहे त्याला तो देव संसार करू देत नाही. पराठी पेरीन तर सोयाबीन पिकते सोयाबीन पेरीन तर हायब्रिड पिकते. मला संसार करण्यासाठी पाठवलेलं नसल्यामुळे देवानं चक्र बदलवलं. दुष्काळे आटिल्या द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न करिता मेली दुष्काळ पडला नापिकी झाली. वाटलेले पैसे होते लोकांनी बुडवले आणि आमची परिस्थिती अन्न दशा आमची झाली. सावकार आम्ही इनामदार आम्ही भाऊसाहेब आम्ही रावसाहेब आम्ही नानासाहेब आम्ही काकासाहेब आम्ही पण असं आहे नगराचे सगरण सगराचे नगर होत असतात. आता सध्याचा काळ असा आहे की पूर्वीचे जे गाजेल लोक होते ना पूर्वीचे जे गाजेल लोक होते ते आता कोणाला तरी बिडी मागताना दिसतात. काय करे गाड्या आणि जे सालदार होते ते विमानात फिरताना दिसतात. तसंच झालं महाराज घराच्या बाहेर पडलो तुका झाला सांडा तुका झाला सांडा तुका झाला सांडा तुका झाला सांडा विटंबिती पोरे राणा विटंबिती पोरे राणा पोरे राणा विटंबिली पोरे राणा विटंबिली पोरे राणा विटंबिली पोरे राणा तुका झाला सांडा विटंबिती पोरे राणा विटंबिती पोरे राणा विटंबिती पोरे राणा तुका झाला सांडा विटंबिली पोरे राणा विटंबिली पोरे राणा विटंबिली पोरे राणा
पैशाचा खेळ चालते. पैसा तुमच्या जवळ आहे, दूरचा सोयरे म्हणते ते आमचे सख्खे आहेत. पैसा तुमच्या जवळ आहे तर दूरचा सोयरे म्हणते ते आमचे सख्खे आहेत. पैसा तुमच्या जवळ नाही आहे, जवळचा सोयराही म्हणते याचा माझा काही संबंध नाही आहे. सगळं गेलं, फक्त घराच्या बाहेर पडलो. घराच्या बाहेर पडलो, लहान लहान पोरं टिंगला घ्यायला लागले. या बाया बापड्या हसायला लागल्या. गोष्ट घेत नव्हते, बोलत नव्हते, अमकं नव्हतं, टमकं नव्हतं. महाराज म्हणतात ठीक आहे, पोट्टेले काही समजत नाही, बाया हसतच असतात. महाराजांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. महाराज गावच्या वेशीत गेले. तिथं गावचे सगळे प्रमुख बसलेले होते. गावचे सगळे प्रमुख तिथं बसलेले आहेत. आता महाराजांची अपेक्षा ही होती, हे लोक आपल्याला आपलं सांत्वन करतील की बाबा जाऊ द्या महाराज, होतच असते, चालतच असते, आजचे दिवस जातील, उद्याचे दिवस चांगले येतील, काय घाबरू नका, थोडीशी मदत आम्ही करतो. पण त्यांनी माझं सांत्वन करायच्या ऐवजी, त्यांनी माझा समज द्यायच्या ऐवजी त्यांनी काय केलं? कोपला पाटील गावाची लोक, कोपला पाटील गावाची लोक, कोपला पाटील गावाची लोक, कोपला पाटील गावाची लोक, आता माझा भीक कोण घाली आता माझा भीक कोण घाली, आता माझा भीक कोण घाली, कोपला पाटील गावाची लोक, कोपला पाटील गावाची लोक, आता माझा भीक आता माझा भीक कोण घाली, आता माझा भीक कोण घाली, कोपला पाटील गावाचे लोक, कोपला पाटील गावाचे लोक. महाराज म्हणतात सगळे कोकणे. मग आम्हाला वैराग्य झालं. कधी भंडारा, कधी घोराळा, कधी भामचंद्र, तिथंही आम्हाला माणसं सोबती सापडले नाही. ज्या वेळेस माणसाची फिरती ना, काय आपले गुरुवारे बुवासाहेब नेहमी सांगत, चलती तो घी की चिराग जलती, चलती तो घी की चिराग जलती. तुपाचे दिवे जळतात चालती असली तर. गिरती गिरती तो घर घर फिरती, लेकिन माचीस नहीं मिलती. महाराजांना माणसं जसे रामाला वनात गेल्यानंतर माणसं सोबती सापडले नाहीत,
अस्वलायशी वानेरायशी दोस्ती करावी लागली. तसं तुकोबारायांना डोंगर आवडते, वृक्ष, वल्ली, आम्हा, सोयरे, वनचरी, पक्षी सुस्वरे आडवी, पक्षी सुस्वरे आळवेते, पक्षी सुस्वरे आळवेते. वृक्षवल्ली आम्हा वनची सोयरे, वृक्षवल्ली आम्हा भक्तिनी सोयरे, वृक्षवल्ली आम्हा भक्ती सोयरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे दोघी भक्तिनी सुस्वरे आडवेते, पक्षीनी सुस्वरे आडवेते. डोंगर आवडते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मी विठ्ठलाचा. मी विठ्ठलाचा. हे कोणाचं आहे? काय तुमचं नाव? स्वरांजली वाल्यांचं हे चॅनलही स्वरांजलीच आहे का? बंदास महाराजच्या कोणतेही सप्ताहात स्वरांजलीच असते, बरोबर आहे. आता हे सगळे टाळकरी, चौबदार, विनेकरी, स्वरांजली आणि आपण सगळे माय बाप, सर्वांसाठी एकदा जोरान टाळ्या वाजा बरं, जोराना. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. सखाराम महाराज की जय. सद्गुरु श्रीराम महाराज की जय. गोंडोजी महाराज की जय. किसन महाराज की जय. महाराजांच्या सेवेला, महाराजांच्या, कारण असं आहे, नाव घेतलं तर काय होते, जसं इथं रामायण सुरू आहे, प्रल्हाद,
रामायणाचा कर्ता कोण आहे? रामायणाचा लेखक कोण आहे? कवी कोण आहे? कोण आहे? वाल्मिकी. कसे होते? वाल्या होते की नाही पहिले? 7 राजन. ती राजन म्हणजे असे सामान्य राजन नाही, 4-5 बाटल्या पाणी बसणारा राजन नाही बरं. एका राजनात 12 बैलाची पाच फिरे. आता 5 समजणार नाही पुट्टेली म्हणा. आपण लहानपणी पाहिले त्या पाथा, ते खय शिपणं, त्याची काय लावत ते कडक व्हायसाठी फुरत लावत, ते मधात मेळ असे, त्या मेढीले ते बांधत आणि त्या बैलाची पात असे, आणि ते पेंड्या असत चौबत, त्याला काय म्हणत? अयाशाच म्हणत ना त्याले. हा काय म्हणतात? आणि ते झाडणं असे ते ते एक तिकाडीचं असे, तिकाडीचं ते फार मस्त असे, शेवटचे मोठा हाण्याले असे ते. तपश्चर्येला फल आलं. महाराज म्हणतात स्वप्नात का होईना माझे गुरु आले. वाल्मिक ऋषी नारदाचं ऐकतात आणि राम येत नाही. मरा 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 करता करता राम 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 होऊन जाते. आणि ते एवढे मोठे होतात की कोडियाची कीर्ती वाढली. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोण्या गावात आहे? सांगायचं राम आधी की रामायण आधी? रामायण. शाबास, हुशार आहे. वाजाबर या पोळा टाळ्या. काल शिवाबाचं कीर्तन झालं ना, काल शिवाबाचं कीर्तन झालं ना काल. तुम्ही सगळे तर होते, पण अजून काही असतील. याची माणसं कमी पडली, म्हणजे जागा कमी पडली. दापुऱ्याला मी त्या बाजूचं कीर्तन ऐकलं. 100 पोट्टे पुढे बसले होते. पोट्टे 100 पोट्टे. ते साहजिक आहे, त्यांची कला आहे ती. मग त्या बुवानं त्या पोरायला प्रश्न विचारला, घोड्याला किती शिंग असतात? डॉक्टर साहेब, घोड्याला किती शिंग असतात? प्रत्येक पोट्ट सांगे 2. आमच्या कीर्तनात एकच आहे, बरोबर उत्तर देणार आहे. कोडियाची कीर्ती वाढली, गट केली रामायण. रामाआधी एवढंच नव्हे तर आधी घटना तयार झाली, मग रामाले तसं वागायला लागलं. बोलीला वाल्मिक, बोलीला वाल्मिक कैसेची करीन, बोलीला वाल्मिक कैसेची करीन, बोलीला वाल्मिक कैसेची करीन, बोलीला वाल्मिक कैसेची करीन. नाम
बोलिला वाल्मिक तैसेच करीन बोलिला वाल्मिक तैसेच करीन बोलिला वाल्मिक तैसेच करीन बोलिला वाल्मिक तैसेच करीन हो आधी रामायण लिहिलं तसं रामाला करावं लागलं डलाय तसंच तुकोबाराय म्हणतात आमचे नामस्मरणाला फल आलं. स्वप्नात आमचे गुरु आले. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे मग त्यांनी मला एवढं मोठं केलं, मी सदेह विमानात बसून वैकुंठाला गेलो. प्रयाण काळे देवे विमान पाठविले. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले. निळा म्हणे सकल संता तोषले. बघ एवढा अधिकार की सदैव मी वैकुंठाला गेलो, एवढा मोठा मी झालो. पण कुणामुळे काय सांगू त्यांच्याविषयी. महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार हो काय सांगू आता संतांचे उपकार 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 हो काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते हो मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते द्यावे त्याचे भावे उतराये द्यावे त्याचे भावे उतराये काय द्यावे याते भावे उतराये काय द्यावे त्याचे भावे उतराये विठोबा रखुमाई विठोबार कुमारी विठोबा रखुमाई 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 विठोबा काय याचे अनेक अर्थ आहेत. तिथं काय अनिर्वचनीय. संतांच्या उपकाराविषयी काय बोलावं
आता आपल्या भागातही जे जे संत होऊन गेले, गोंडूजी बाबा असतील, किसन बाबा असतील, पाटकर बाबा असतील, नारायण बाबा अजून आहेत, वसुदेव महाराज, वसुदेवजी महाराज, म्हणजे जे मोठमोठे म्हणजे श्रीराम बाबा, सखाराम बाबा, गजानन बाबा, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, हे जे विदर्भाच्या मध्ये संत मांदियारी होत गेली. खरं म्हणजे आजचं कीर्तन जे आहे ते त्या संतांचे उपकार आहे. पहिले असं होतं, असं नाही. गोवाकडे तारीख घ्यायला आले का वडू, असं नव्हतं. हा सप्ताह संपला, त्या मालकांना गाडी झुपाव, सगळे साधू त्या गाड्यात बसवा, पुढच्या गावले नेऊन द्या, तठी मग जसं असेल तसं असे. आणि आनंद इतका होता की सगळे संत 8-8 दिवस, तुम्हाला त्याचा अनुभव असेल तुमच्या लहानपणाचा, सगळे संत 8-8 दिवस मुक्कामी राहत आणि चिलम्या गप्पा नसत ते बसले की आत्मचर्चा करत. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाजी, सततं कीर्तयंतो माम. म्हणून ज्यांनी हे घडवलं, एवढं मोठं आनंदाचं वातावरण निर्माण केलं, त्यांना काय द्यावं. हे असो आता स्तुती सांडोनी निवांता, चरणी ठेवीजे माथा हेची भले, तैसीच गुरुचे महिमान, आकळिता के असे साधन, हे जाणून मियान मन निवांत केले, काय वाणू आता न पुरेही वाणी, मस्तक चरणी ठेवीताते, मस्तक चरणी ठेविताते, मस्तक चरणी ठेविताते, मस्तक चरणी ठेविताते, काय वाणू आता न पुरेही वाणी, मस्तक चरणी ठेविताते, मस्तक चरणी ठेविताते, काय वाणू आता न पुरेही वाणी, मस्तक चरणी ठेविताते, मस्तक चरणी ठेविताते. संताईचे आपल्यावर एवढे उपकार आहेत की फक्त पाया लागणंच आपल्या हाती आहे. काय करतात ते? पहिली गोष्ट, मज निरंतर जागवे ते मज निरंतर, जागवी ते मन निरंतर. ओ काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवे
निरंतर जागवण्याचा परिणाम आहे. हे संस्थान एवढं मोठं झालं. ज्या वेळेला प्रल्हाद भाऊ या रोडवरून चालले होते त्यावेळेला भानदास महाराजांचं तेच सुरू होतं. उठा जागे वारे स्मरण करा स्मरण करा पंढरीनाथ भावी चरणी भावी चरणी ठेवा माता चुकवावेता जन्माचा चुकवावेता जन्माचा चुकवावेता जन्माचा कागा निजलासी का जागाची निजलासी सुने जागोनी दारापासी आपुल्या हितासाठी करी वसवसी भेटी न घेशी वासुदेवासी गा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. देवालाही जागवतात संतांनाही जागवतात. उठा साधू संत सदा आपुले इथं एवढंच नव्हे उठा पांडुरंगा प्रभा समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. निरंतर जागवतात. आपल्याला अज्ञानाची झोप लागलेली आहे. अज्ञानाच्या गाढ झोपेत आपण. त्याच्यामुळे झालं काय की जे खरं आहे ते तुम्हाला खोटं दिसते, जे खोटं आहे ते तुम्हाला खरं दिसते. आता तुम्ही इतके जण इथं बसेला, तुम्ही खऱ्या की खोट्या? अरे नरू नरू तुम्ही खरे आहा की खोट्या? इतके जण बसेला की तुम्ही खरे आहा की खोट्या? बोला. खोट्या की नाही? जगद्गुरु शंकराचार्य कोट्यावधी ग्रंथाचं सार अर्ध्या श्लोकात आणतात. आचार्य म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिवी. कोट्यावधी ग्रंथाचं सार मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. काय सार? ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. सत्य काय आहे? सत्य फक्त देव आहे. सत्य काय आहे? सत्य फक्त देव आहे. खोटा काय आहे? देव सोडून सगळं खोटं आहे. अज्ञानाच्या झोपेतून उठवतात, ज्ञानाची जागृती देतात. म्हणून संतांचं काम आहे जागवणं. महाराज म्हणतात माझ्या जीवनात असे प्रसंग आले की काही कुटाळक्या लोकांनी, आमच्या विरोधकांनी आमच्याकडे एक दिवस भंडारा डोंगरावर एक बनवलेली बाई पाठवली. फक्त पाठवली नाही, ती पापाचा आग्रह करायला लागली. ती पापाचा आग्रह करायला लागली. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात मला ज्ञानोबारायचा आठव झाला की माझे ज्ञानोबाराय आजन्म ब्रह्मचारी राहिले. जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे तेथून जन्म आगवे सोडे. माझे ज्ञानोबाराय आजन्म ब्रह्मचारी राहिले. ही पापाचा आग्रह करते आहे. मग त्यावेळेला ज्ञानोबारायचा आठव झाल्याच्यामुळे तुकाराम महाराजांना काय उत्तर जाईव तुम्हा
हेच तुकाराम महाराजनं शिवाजी महाराजने शिकवलं. म्हणून सुभेदाराची सून समोर असताना, सुभेदाराची मुसलमानाची सून समोर असताना शिवरायांनी सांगितलं नव्हे असे बोलले की अशाच जर आमच्या मातोश्री असत्या, अशाच जर आमच्या मातोश्री असत्या तर आम्हीही इतके सुंदर झालो असतो. यांना भर अहेर द्या, सुखरूप पोच करा. तुम्ही जर हिंदू म्हणून घेत असाल तर तुमच्यावर बाया बापडेचा विश्वास पाहिजे. दंगल पेटली, दोन्ही समाज. एक पोट्टी घरी चालली होती. घर जरा लांब होतं, 2 किलोमीटर. मग तो एक जो टोळक्यांचा जमाव आहे, तो जमाव त्या पोरीच्या मागे लागला. घाबरली बिचारी, पळत सुटली. पडता 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 ती मुलगी घाबरली. आता काय करावं? मग तिला समोर एक घर दिसलं आणि त्या घरावर भगवा झेंडा लहरून राहिला. फडफड 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 भगवा झेंडा त्या घरावरती होता. तिनं ओळखलं की हे घर हिंदूच आहे. हे घर हिंदूच आहे. हे घर हिंदूच आहे म्हणजे तुकोबारायांना, शिवाजी महाराजांना मानणारे घर आहे. या घरात जर मी गेली तर माझी इज्जत वाचू शकते. एवढा विश्वास तुमच्यावर बाया बापडेचा असला पाहिजे. त्या पोरीनं धडक ती गेली, दरवाजा ठोठावला. दरवाजा ठोठावला, दरवाजा उघडला गेला. समोर एक तरुणा बाण पोरगा आहे. समोर एक तरुणा बाण पोरगा आहे. पण शिवाजी महाराजचे, तुकाराम महाराजचे संस्कार तो म्हणतोय, बहनजी क्या दिक्कत है? बोले वो लोग मेरे पीछे लगे. अब घबराने की बात नहीं, अब घबराने की बात नहीं, अंदर चलो. त्या मुलीला आत घेतलं आणि हा दरवाजावर उभा राहिला की आता तू माझी बहीण झालीस, तुला कोण मारायला येतो मी पाहतो. सांगायचं एक आहे की कामात्म संत तुम्हाला जागृती देतो. क्रोधाचा तर मंबाजी बोले मारलं होतं. कोण रे? तुकाराम महाराजले मारलं होतं. कोण? मी नाव सांगू नाही गेलो. तुकाराम महाराजले मारलं होतं मामा. कोण? काहून मारलं होतं? काहून मारलं होतं? फक्त तुकाराम महाराजची म्हैस त्याच्या कुपाले खेटली होती मंबाजी भाऊच्या. कुठे मारलं होतं? भर कीर्तना देऊन मारलं होतं. भर कीर्तना ते काट्यानंच. कीर्तन झाल्यानंतर काय केलं तुकाराम महाराजनं? त्याच्या घरी 5-25 लोक घेऊन गेले. त्याच्या घरी 5-25 लोक घेऊन गेले का? महाराज कीर्तन झाल्यानंतर त्या मंबाजी भाऊच्या घरी गेले. तुम्हाला त्रास झाला असेल, हात दाबू द्या, पाय दाबू द्या, तुमचं अंग मोकळं करू द्या. इतके शांत तुकाराम महाराज का झाले? बुवा साहेबनं 59 साली 400 लोकांची मुक्ताबाईची पालखी नेली होती. 400 लोक, मोठा लवाजमा, जनरेटर सोबत त्या काळाच्या मध्ये. आणि आपल्या भागातले सगळे श्रीमंत लोक त्या दिंडीत होते, त्या पालखीचे. दिंडी परत आली. एका गावाचे 10-12 जण
आणि एक बुडा बुडी त्या दिंडीत गेले होते. इलोऱ्याच्या जवळच गाव आहे ते. मग ते जे होते दिंडीत जाणारे त्यानं ठरवलं की या बुड्याची आपण लगेच मजाक करू. ते बसेल निभाखाली, आला बुडा तिकडून, आबा झाली आपली वारी. म्हणे झाली वारी आपली, मस्त मजा आली की नाही. म्हणे श्रीरामभाऊ सोबत काय बोलावं लागते बा, श्रीरामभाऊ सोबत मजाच मजा, राम तिथं अयोध्या. काय राजा भोडे राहिले हो. बुडा म्हणे काय झालं म्हणजे श्रीरामबुवा कीर्तनात नवरा बायकोची काढत की नाही, श्रीरामबुवा कीर्तनात नवरा बायकोची काढत की नाही, ते तुमचीच तर काढत राजे हो. माली काढत केल्या ना बायावर, बुवा राहिले कुठे, हारायला कुठे बायावर, मिशिले 8. आता जातो म्हणे पाय तू कुठे आहे तो बुवा. मले बोलला, माया बायकोले बोलला. बुडा तसा तडक निघाला आणि इलोऱ्याला आला. बुवासाहेब समोरच्या ओट्यावर बसले होते मंदिरात. ते काय मग झाली क्रोधासोबत भेटीन तोंडा वाटेनर काय बोलीन म्हणून रागाल्यावर काही सांगता येत नाही. बुवासाहेब एवढे गरम, पण समय सूचकता फार होती बुवासाहेब. जो खाली मान घातली वर केलीच नाही. तो थकला, येता म्हणे महाराज. महाराज म्हणे या. तो गेला इकडून, बुवा गेले इकडून, त्याच्या समोर गेले, हात जोडले, बाप्पू काही चुकलो असेल मला माफ कर जा. साष्टांग दंडवत घातलं त्यांना. बुवा साहेब तुम्ही नाही चुकले, मी चुकलो. समोर आदर्श होता या बाबतीत नाथरायांचा. कारण नाथरायाच्या अंगावर तो यवन, तो मुसलमान 108 वेळा थुंकला, परंतु यवन अंगावरी थुंकला. प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. सांगितलं भया माणसा तूच आहेस. 108 वेळा मला गंगेची आंघोळ घडली. एखाद्या पुरीचं लग्न जुटलं, पैसे नव्हते, पैसे पाहिजेत, काय करावं. तो गेला 2-4 लोकांजवळ. ते म्हणून संधी आहे, आता घ्या साधून, तुला आम्ही पैसे देतो. गड्या त्या पोरीच्या लग्नाला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे आम्ही तुला देतो. चांगली गोष्ट आहे, मग द्या. ते म्हणत आमची एक अट आहे ना. काय अट आहे? तू उद्या सकाळी नाथ महाराजच्या घरी जाय, त्याला राग आणून दाखव. नाथ महाराजले राग आला की तुला किती पैसे लागू. रागत आणा लागते ना म्हणे. मग तर सोपं आहे, रागाने काय लागते कोणाला हो. त्याच्या मनाच्या विरोधात केले की राग आला. मग आज सकाळीच उठला, नाथ महाराजच्या घरी गेला, त्यानं जोडाही नाही काढला. तसा धस आत गेला म्हणजे कुठे गेला? देवघरात गेला. नाथ महाराजची पूजा सुरू होती, मांडीवर बसला. कल्पना करा, तुमची देवपूजा सुरू आहे, तुमच्या घरात कोणी आला, बुटासह आला आणि बुटासहित तुमच्या मांडीवर बसला, तुम्हाला काय वाटेल? किती शांत असलं तर गरम होते ना. पण नाथ महाराज म्हणतात, पहा लोक आमच्या इथं येतात, देवभाव कायम ठेवून येतात, बाहेर जोडा काढतात. तुमचं आमच्यावर एवढं प्रेम
की तुम्हाला जोळा काढायची आठवण नाही राहिली. लोक आमच्यापासून 10 फूट लांब बसतात. तुम्ही कोण्याही कीर्तनात पहा, पुढची सतंजी रिकामी असते. कीर्तनात माणसं जवळ येत नाहीत बरं. मग जवळ येत नाही ना, त्यांचा दोष नाही. साधू म्हणजे एक आग आहे, आग. साधू म्हणजे आग आहे. साधूच्या जास्त जवळ जासान तर चटका लागते. साधूच्या जास्त जवळ जासान तर चटका लागते. जास्त लांब राहायसान तर थंडी वाजते. विठ्ठल 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 विठ्ठल. आता असं करा भाऊ, जेवण करून जा. बसा बाई. हा वेळे पहिला बार फुसका गेला. आता जेवणाच्या वेळेस पाहू. जेवायला बसला. पंगत बसेला. नाथ महाराजची पत्नी गिरजा माता बाडून राहिली. याला वाटलं आता प्रयोग करून पहा. तो उठला गिरजा मातेच्या पाठीवर बसला. तर तुमच्या बायकोच्या पाठीवर जर कोणी बसलं तर तुम्ही काय करसाल? तुमच्या मनातल्या मनातच सांगा, तुमच्या मनालाच सांगा. नाथ महाराज म्हणतात पाहिजे पोरग पाठीवर बसला. त्याही गिरजा माता होत्या. त्यामुळे महाराज काळजी करू नका, हरिपंडिताला पाठीवर घेऊन वाढायची मला सवय आहे. म्हणजे असे अनेक प्रसंग नाथ महाराज जीवनात. पुराण काय शळलं, काशीला काय शळलं. देवानं ब्रह्मा विष्णू महेश ज्याती शळाव्या येती, नडळे निष्ठा ऐशी ज्याची एकात्म. पण नाथराची शांती तुकोबारांनी पाहिली. तुकोबाराच्या जीवनात जे जे प्रसंग आले ते मग बरे झाले. देवा निघाले. जे झालं ते बरं झालंच म्हटलं. राग नाही आला. त्यानंतर शिवरायांनी मोराचा हंडा पाठवला. तुकोबारायानं घेतला तर नाही, उलट उत्तर काय दिलं? काय दिला ठेवा, 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 काय दिला ठेवा. आम्हा विठ्ठलची वावा, आम्हा विठ्ठलची वावा, आम्हा विठ्ठलची वावा, विठ्ठलची वावा. काय दिला ठेवा, काय दिला ठेवा, काय दिला ठेवा, काय दिला ठेवा. विठ्ठलची व्हावा, हो आम्हा विठ्ठलची व्हावा, आम्हा विठ्ठलची व्हावा, आम्हा विठ्ठलची व्हावा, व्हावा. काय दिला ठेवा, काय दिला ठेवा, हो काय दिला ठेवा, काय दिला ठेवा, हो. आम्हा विठ्ठलाची व्हावं. दिवट्या शत्री घोडे येतो बऱ्याकडनं. आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल.
मुखीर तुमचे वित्तजन ते मज मृतिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे एकंदरीत काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली काम क्रोधा नाही झाली भूती झाली समता. अशा प्रकारे संत जागवतात. त्यांना काय द्यावं तर काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. आपलं एकच कर्तव्य आहे, त्यांना आपण काहीच देऊ शकत नाही. म्हणून 2 हस्त आणि 3रं मस्तक एवढंच आपल्या हाती आहे. फक्त ते जागवत नाही तर शिकवतात सुद्धा. सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविते. सहज शिकवतात, सायासही करतात आणि मग ते आपला सांभाळही करतात. हेच महाराज सांगतात अभंगाच्या शेवट. तुका म्हणे वाचा धेनु एके तिथे. तुका म्हणे वाचा धेनु एके तिथे. तुका म्हणे वस्त
जीव थोडा जीव थोडा तुकाराम